श्रीराम. नामजपाचे महत्त्व भाग 14. नामस्मरणाचे 10 अपराध. पद्मपुराणात श्री सनत कुमारांनी नारद मुनीला दशनामापराध सांगितले आहेत. ते वर्ज्य करून साधकाने नामस्मरण केले पाहिजे. ते अपराध पुढे लिहिल्याप्रमाणे: 1. साधू निंदा. 2. शिव व विष्णू यांच्या गुणनामादिकात भेद मानणे करणे. 3. गुरुजनांची अवज्ञा. 4. वेदशास्त्र पुराणादिकांची निंदा. 5. नाममाहात्म्याला अर्थवाद समजणे म्हणजे रुची उत्पन्न होण्याकरिता अवास्तव वर्णन केले आहे असे म्हणणे. 6. नामाच्या बळावर पापाचरण करणे. 7. व्रतदान यज्ञादी शुभकर्माचा समान नामास लेखणे. 8. भाव, श्रद्धा व श्रवणाची अभिरुची नसलेल्यास दाटून उपदेश करणे. 9. नामाचे महात्म्य ऐकूनही त्याचे ठिकाणी श्रद्धा न धरणे. 10. अहंत ममतादी देवभाव विकारात गुरफटून जाणे इत्यादी. ह्याचप्रमाणे सत्संग न करणे, असत्य भाषण करणे, कठोर वचनाने मन दुखावणे, परधनाची अभिलाषा करणे वगैरेही नाम अपराध अथवा अपत्य होत. मोठमोठे शास्त्रज्ञ व समंजस लोकही ज्यांना कर्मगतीचे व व्यवहाराचे चांगले ज्ञान आहे ते सुद्धा सहजगत्या असत्य भाषणादी पापे करतात. तसेच असहाय्य अशा आपल्या पत्नीवर व गरीब नोकरांवर संतापाने नोकरी अधिकाऱ्यांनी सरकारच्या खुशामतीकरिता हाताखालच्या लोकांवर व प्रजेवर रागवणे अथवा जुलूम करणे ही एक मोठी हिंसाच होते. त्यामुळे मने दुखावलेल्या तितक्या जीवांचे ते बोलके अथवा मुके शापच घेतात. त्यायोगे त्यांच्या पुण्याईचा क्षय होतो. ह्याचप्रमाणे पत्नीने पतीची अवज्ञा करणे, नोकरांनी धनाची अवज्ञा करणे व कामात अंगचोरपणा करणे, व्यापाऱ्यांनी खोटे मोजमाप देणे व कम असल माल गिरायकांच्या पदरात घालणे इत्यादी ही पापे अथवा अपत्य होत. ही वर्ज्य करून नामस्मरण केले पाहिजे म्हणजे त्याचा फार थोड्या वेळात प्रत्यय येईल.